हिंगोली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ उद्या बाळासाहेब आंबेडकर यांची हिंगोलीमध्ये सभा पार पडणार आहे आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आता डॉक्टर बी डी चव्हाण। काय कुठं सभा पार पडणार आहे आणि किती वाजता सभा पार पडणार आहे? सदैव बाळासाहेबजी आंबेडकर यांची हिंगोली येथे इंदिरा मैदान इंदिरा चौक या ठिकाणी 3 वाजता जाहीर सभा आहे आणि ही जाहीर सभा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे। तशी ताकद आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे। मला हात जोडून विनंती करायची आहे, सदैव बाळासाहेबांना ऐकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा मी एक उमेदवार आहे, त्यांनी आपल्या सर्वांना निमंत्रित करतो। काय व्हिजन घेऊन तुम्ही हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलात? हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये फार खूप काही समस्या आहेत, त्यामध्ये पाण्याची समस्या आहे आणि सिंचनाचा प्रश्न फार मोठा आहे। ड्रिप इरिगेशन कुठंच नाही आहे, लाईटसुद्धा फारशा जागेवर काही उपलब्ध नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कारखाने किंवा MIDC या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही। सुसज्ज असा उच्च दर्जाचे शिक्षणसुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कॉलेजेस नाही, मेडिकल कॉलेजेस नाही, तंत्रनिकेतन नाही, त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवस्था त्यात खोळंबलेली आहे। मी जाहीर केलेलं आहे की मी माझ्या या निवडणुकीच्या नंतर आणि मला सत्तेमध्ये आल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 11च्या 11 तालुक्यावर 100 खाटाचा सुसज्ज असा MRI, CT स्कॅन सगळ्या काही सुविधा आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी चालू करण्याचं आव्हान या ठिकाणी करतो आहे। मात्र कुठेतरी विरोधक बोलत आहेत की वंचित ही भाजपची बी टीम आहे। हो, त्यांना दाखवून देऊ आता भाजपची बी टीम कोण आहे, सी टीम। भाजपवाले 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर आहे। काय आव्हान असणार आहे दोन्ही समोरच्या उमेदवारांना? काही आव्हान नाही, आव्हान फिव्हान काय नाही, दोन्ही रेस आउट झालेलं आहे। एकटाच उमेदवार चालला आहे, दोघांचे मिळून माझे एकट्याचे बरोबरी ते करू शकत नाही। निश्चितच शेवटे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण दोन्ही उमेदवार महाविकास आघाडी महायुतीचे हे दोन्ही उमेदवार रेस आउट झालेले असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।